नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण जो 8वीचा एन-एम-यू-एस पेपर झालेला आहे तो पाहणार आहे. त्याची कट ऑफ किती राहणार आहे ते पण पाहणार आहे आणि संभावित जो निकाल येऊ शकतो किती तारखेला तो पण आपण पाहणार आहे. दोन्ही पेपर पाहणार आहे. दोन्ही प्रश्नाची उत्तरं सांगणार आहेत. तर व्हिडिओ सुरुवातीपासून पहा. गणिताचे एक्सप्लेनेशन करू शकतो आपण व्यवस्थितपणे. तर त्यामुळे आपण पहिले कोणता पेपर झालेला आहे आपल्याला पहिले आपला जो सिरियल वाईज होता तो त्यानुसारच घेऊ आपण. पहिले आपला मॅथचा पेपर झालता. मॅथ घेऊ, नंतर आपण सॅट पेपरचे प्रश्न उत्तर पाहू. व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो. जे पण नवीन आहेत ते चॅनेलला सबस्क्राईब करा. एका मिनिटात सुरुवात करू आपण सर्व. आणि कमेंट आपले राहू द्या चालू. आपले दोन्हीकडून कमेंट राहू द्या, म्हणजे आपण पाहूत उत्तर तुमचे किती आले आणि तुमचा नंबर लागू शकतो का. आणि मी कट ऑफ सांगणार आहे, तुम्हाला देणार आहे कट ऑफ. ही आपली कट ऑफ राहणार आहे. तर ह्या कट ऑफ नुसारच तुम्हाला मार्क असायला हवे. ठीक आहे. ही तुमची मेरिट लिस्ट राहणार आहे. ही पासिंग लिस्ट आहे. पासिंग लिस्ट फक्त 58 मार्क लागतात कॅटेगरीला पास व्हायला आणि ओपन वाल्याला 72 मार्क लागतात. याच्यात हँडिकॅप पर्सनचं वेगळं आहे. आणि हे तुमचं मार्कशीट आहे. ही कट ऑफ राहील ओपनला 115 ते 120 मध्ये, 110 ते 115 मध्ये EWS ला. ओबीसीची कट ऑफ, SC आणि ST ची कट ऑफ ही अशी राहू शकते. ठीक आहे. याच्यामध्ये थोडेसे फार काही नाही. याच्यामध्येच तुमची कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. एखादा मार्क इकडे तिकडे राहू शकतो, पण याच्यामध्येच कट ऑफ राहणार. तर आपण दोन्ही पेपर पाहू. दोन्ही पेपर मी घेणार आहे. दोन्ही प्रश्नाचे पेपरचे उत्तर घेणार आहे. तर पहिला नंतर सॅट मॅथ सॅट. ठीक आहे. तर पहिलं जे आहे पहा, तुम्ही तुमचे उत्तर पण मला कमेंटमध्ये टाकायचे आहेत. असं नको, वन साइडेड नको आहे ना. दोन्ही साइडेड. ठीक आहे. आपल्या स्क्रीनवालं काही हे नाहीये. ठीक आहे. तर उत्तर तुम्हाला स्वतः पण द्यायचे आहे. तुम्ही काय केलं उत्तर, याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. तुम्ही काय दिलं उत्तर सांगा बरं मला. फटाफट उत्तर द्या. दोघे लाईव्ह आहेत. मला वाटतं दोघेही उत्तर देत नाहीत. व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला लाईकचे पण पैसे लागत नसतात, सबस्क्राईबचे पण पैसे लागत नसतात. आपण पाठ्यपुस्तकावर आधारित बरेचसे व्हिडिओ बनवत असतो. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर 2 आहे. आणि तुमचे मार्क कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहेत. ठीक आहे. ही मेरिट लिस्ट आहे. या मेरिट लिस्टनुसार जर तुमचे मार्क असतील इकडचे, हे पासिंगचे असतात, पासिंगचे पाहू नका, इकडचे मार्क पहा. इकडे मार्क असतील तर तुमचं नक्कीच तुम्हाला स्कॉलरशिप ही भेटणार आहे. व्हिडिओला लाईक करा त्याच्यासाठी. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर 2 आहे. किती दोनाचे बरोबर आले, दोन्हीला दोन्ही. ठीक आहे. किती मार्क पडणार आहे ते सांगायचं. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर ए आहे. पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊत आपण. चौथ्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. ठीक आहे. त्याच्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे, 5व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 6व्या प्रश्नाचं उत्तर पण पर्याय क्रमांक 1 असंच होतं. 7व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय. व्हिडिओला लाईक आतापर्यंत कोणीही केलेलं नाहीये. अपेक्षा करतो सर्व विद्यार्थी आपल्या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करतील. चॅनल आपलं काही स्क्रीनवाला नाहीये. पर्याय क्रमांक 8चं उत्तर पर्याय 2 आहे. 9चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दोन्हीचे उत्तर सांगणार हा मी. पेपर सेट 1 आणि पेपर सेट 2 या दोन्हीचे उत्तर मी सांगणार आहे तुम्हाला. 10व्याचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3.
11व्या ह्या प्रश्नाचं उत्तर जर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे आपल्या याच्यात. त्यानंतर 12व्या ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2. 13व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 14व्या ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. किती जणांचे उत्तर बरोबर आले सांगा बरं आतापर्यंत. किती मार्क पडतील ते पण सांगायचे आपल्याला. पर्याय क्रमांक 15चं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3 होतं 15चं उत्तर. 16व्या ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 17व्या ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3. आपली कट ऑफ मी सांगितलेली आहे आधीच. ठीक आहे, कट ऑफ ही तुमची ह्या प्रमाणात राहणारी कट ऑफ. कोणाला किती मार्क पडणार आहेत ते मला नक्कीच व्हिडिओमध्ये सांगायचे. तुम्हाला किती मार्क कट ऑफ, तुमची मार्क किती पडणार आहे, तुमची कॅटेगरी सांगायची, जिल्ह्याचं नाव, कारण जिल्ह्यावाईज ही कट ऑफ वेगवेगळी असणार. विदर्भाची कट ऑफ थोडीशी कमी असते, एवढं लक्षात ठेवा. ही कमीत कमी जी असते ती विदर्भाचीच असते सहसा. याच्यापेक्षा पण कमी असते कट ऑफ. ठीक आहे, याच्यापेक्षा पण कमी असते कट ऑफ. विदर्भाचे जेवढे पण विभाग आहेत त्यांची कट ऑफ याच्यापेक्षा पण कमी असू शकते. 18व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4. 19व्या ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2. 20 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. व्हिडिओला लाईक करा. लाईक तर कुणीही केलं नाही अजूनही. 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि 22व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 23व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हा पहिला लाईक आलेला धन्यवाद ज्या कुणी विद्यार्थ्यांनी लाईक केलेला आहे. पहा, स्क्रीनवाल्या चॅनलला सर्वच लाईक करतात, छोट्या चॅनलला लाईक करत जा. 24व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 25व्या ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे याचं. त्याच्यानंतर 26व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 27व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 29व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 30 नंबर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 31 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 32चं उत्तर काय असू शकते याचं उत्तर? त्याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे याचं. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 नसून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. 4 आहे याचं. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर पण ह्याप्रमाणे आपली मार्क एवढी राहणार आहे. ठीक आहे, कॅटेगरी पण सांगायचं कॅटेगरी, कारण ह्या वेळेचा पेपर फार सोपा होता. यावेळेचा पेपर मागच्या वेळेचा पेपर थोडासा अवघड होता. 24व्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. अतिशय सोपं होतं बघा. इथं 1 कांडी होती, इथं 3 कांड्या होत्या, इथं
5 कांड्या होत्या, इथे 7 होत्या. मग 9 कांड्या बघायच्या होत्या कुठं आहेत. आणि 35 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक. लाईक करा, लाईक केलेलं आहे धन्यवाद. जो कोणी आणि लाईक केले आहे त्याला मनापासून धन्यवाद. 36 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. दुसरा लाईक आलेला आहे, धन्यवाद. ज्यांनी कोणी लाईक केलेलं आहे त्यांनी. 37 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. ह्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी सर्वात आधी दिलेले आहेत. गणिताचे उत्तर जे आहेत ते स्पष्टीकरणासहित मी सांगितलेले आहेत माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. 38 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 39 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. धन्यवाद व्हिडिओला लाईक केल्याबद्दल. ज्यांनी कोणी लाईक केलेलं आहे कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव टाकू शकतात. आपलं नाव नक्कीच घेतलं जाईल. 40 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. काही नाही, ह्याचा वर्ग करायचा आणि याचा वर्ग करायचा. 15चा वर्ग येते 225, 11चा वर्ग येते 121. या दोघांची बेरीज केली 225 आणि 121 तर हे त्याचप्रमाणे 6चा वर्ग 36, 14चा वर्ग 196. या दोघांची बेरीज केली की येऊन जाते याचं उत्तर. अतिशय सोपा ह्यावेळेसचा मागच्या वेळेसच्या पेक्षा हा पेपर होता. 41 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. सोपे होते सर्व प्रश्न. 42 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3 नंबरचं उत्तर होतं. स्मार्ट याला 142 लिहितात तर 4 न याला आपण 86 हे जर तुम्ही काढलं सांकेतिक भाषेत तर उत्तर येऊन जातं. ठीक आहे. कट ऑफ मी पुन्हा पुन्हा मध्ये मध्ये सांगतच असतो. कट ऑफ ही तुमची कट ऑफ राहणार आहे. ह्या कट ऑफनुसार तुमचे मार्क टाकायचे कमेंट बॉक्समध्ये. आपल्या जिल्ह्याचं नाव, कॅटेगरी आणि तुमची कट ऑफ ही राहणार. 44 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 45 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 46 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त लाईक राहूया. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. 47 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 48 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 49 या प्रश्नाचं उत्तर होतं तुमचं पर्याय क्रमांक 1 उत्तर होतं याचं. दोन्ही प्रश्नाची उत्तरे एकाच व्हिडिओमध्ये भेटणार आहे. 50 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. कोणाचा मेसेज आलेला मुझे आंसर की ये का आंसर शीट भी मैंने अपलोड किया है मेरे दूसरे वीडियो में, तो आप वहां से जाके आंसर की एक ये ले सकते हो. किसका नाम है? जयश्री पाटील ऐसा है. तो मैंने मी ए आन्सर की ही पाठवलेली आहे दुसऱ्या याच्यामध्ये. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप पण करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व्हिडिओला हाईप नक्कीच करतील. आणि आपले येणारे व्हिडिओ पहा. आपण व्यवस्थित स्पष्टीकरणासहित उत्तर सांगितलेले आहे. याचं मी उत्तर शीट दाखवलेली आहे. याच्यानंतर आपण याची पण करू आपण. 4चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 51चं उत्तर हे पर्याय क्रमांक 3.
व्हिडिओला लाईक करा. लाईक नाही द्या तुमच्याकडून, कंजूसी करू नका. 8वीचे मुलं एकदम हुशार आहेत, त्यावेळेसचे हुशार होते. कारण मी ह्यावेळेचा अनुभव घेतला. ह्यावेळेसची बॅच नक्कीच हुशार होते. 52 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 53 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. व्हिडिओला फक्त जेवढी कंजूसी, पैसे काहीच लागत नाहीत लाईक करण्यासाठी. 54 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. काही लागत नाहीत. मी थांबतो, व्यवस्थित टाइम घ्या, उत्तर पहा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. चॅनेलला सबस्क्राईब पण करत नाही, व्हिडिओला लाईक पण. मग अजून एका विद्यार्थ्याने केला, धन्यवाद त्या विद्यार्थ्याचा. व्हिडिओला लाईक करत जा. लाईव्ह जे नाही पुन्हा येतील नंतर, लाईव्ह व्हिडिओ चालू आहे. जे व्हिडिओ लाईक करतील त्यांचा धन्यवाद. 54व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कोणाचे उत्तर आले बरोबर सांगा बरं. किती आले तुम्हाला मार्क? मी कॅटेगरी वाईज तुम्हाला कट ऑफ दिलेली. कॅटेगरी वाईज ही कट ऑफ तुमची आतापर्यंत राहिलेली नाही. कोणाला मार्क पडले सांगा बरं, इमानदारीनं सांगायचे किती मार्क पडू शकतात. ठीक आहे, आणि मला सांगायचे कमेंट बॉक्समध्ये टाकायचा. 55 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 56 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 57व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 58व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 59 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 60 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. व्यवस्थित पहा आपले उत्तर. 61 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 62 उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. सोमनाथ टकलेने मेसेज केलेला आहे, निकांत. काय निकांत अर्थ काय? 63 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमंडळीला पण आपले व्हिडिओ शेअर करा. आपले बरेचसे व्हिडिओ आहेत, ते नक्कीच तुम्ही शेअर करसाल. शॉर्ट व्हिडिओ पण बनवलेले आहेत काही. किती मार्क पडतील ते पण सांगायचे आहे आपल्याला. पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 64व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दोन्ही प्रश्नाची उत्तर मी देणार आहे. दोन्ही पेपर मॅट आणि सॅट. 65व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 66 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आपले जवळजवळ सगळेच प्रश्न बरोबर असतात. एखादा प्रश्न सोडला तर तो पण बरोबरच असतो, पण माणूस हा चुकीचा पुत्र आहे, त्यामुळे एखादा प्रश्न सोडला तर बाकी सगळे बरोबर असण्याची शक्यता आहे. 67 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 68 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 69 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. सत्तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 71 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 72 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 73 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 74 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 75 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.
76 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 77 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 78 प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 79 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 80 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 81 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. किती मार्क पडले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकायचं आहे आपल्याला. 82 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 83 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 84 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे. फक्त स्क्रीनवाल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं हे धोरण नका ठेवू. 85 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 86 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 87 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1 उत्तर होतं याचं. 88 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 89 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. आणि 90 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे आपण हे मॅथचं तर घेतलं. आता आपण सॅट ह्या प्रश्नाचं उत्तर आपण पाहणार आहोत. मॅट आणि सॅट हे